बापा बापा भाऊजी, अजून तुम्ही विचारलंच नाही का त्या बाईले? नाही वहिनी, विचारलंच नाही. काऊन नाही विचारलं? वहिनी, आईसोबत मी कधीच खोटा नाही बोलेल. आजपर्यंत आईसोबत मी काही खोटा नाही बोलेल. आता खोटं बोलायचं म्हटलं ना तुम्ही ना, तर मला भेव लागू राहिला. काय करू, माझ्यानं खोटं बोलणं होऊच नाही राहिलं. बापा बापा भाऊजी, हां तुम्ही तर लयच आहे बाप्पा. तुम्ही पूर्ण खोटं खोटं बोलू राहिले. तुम्ही फिरायला चालले हे खरं आहे. फक्त एवढंच खोटं बोलायचं आहे ना तुम्हाला, की तुम्ही बाहेर ऑफिसच्या कामाला चालले. अर्धच तर खोटं बोलायचं आहे. पण खरं बोललं तर नाही चालन काय बा वहिनी? खरं जर बोलशाल ना तर भुलून जा, तुम्ही भुलून जा. हां की तुम्ही मोहिनीसोबत बाहेर फिरायला जासाल, ते बी त्याच्या आईबाबासोबत. भुलून जा तुम्ही, भुलून जा. आता बाई तुम्हाला जाऊच नाही देईल. म्हणतात ना, जब कभी सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. जर तुम्ही खरं खरं सांगसान आणि सीधा आत्यासोबत बोलसान तर आत्या तुम्हाला नाहीच म्हणेन. तुम्हाला परमिशन भेटणारच नाही ना, भेटणारच नाही. लिहून घ्या तुम्ही मापासून. तुम्हाला एवढं तर आत्यासोबत बोलाच लागन. पण वहिनी, मला भेव लागत आहे. एक काम करा ना, तुम्हीच बोलून घ्या ना आईसोबत. म्हणा प्रेम भाऊजीले ऑफिसच्या कामाने बाहेर जायचं आहे म्हणा 2 दिवसासाठी. बापा बापा, मी आणि आत्याबाईले म्हणू? पहिले तर आत्याबाई मलाच बोलणार. तू काय आली बोलायला त्याच्या बाऱ्यात? मी त्याला काय झालं म्हणाले? म्हणजे मी बी बोलणे खाणार आणि नंतर तुम्हीही बोलणे खाणार. तुम्हालाही बोलीन आणि मलाही बोलीन. म्हणून तुमचं काम आहे, तुम्ही जा. वहिनी, तुम्ही थोडं माझ्यासोबत चाला ना. मा बरोबर तर चाला. म्हणजे मा ऐकून बोलायसाठी मला कसं थोडा सपोर्ट वाटेल तुम्ही असाल तर. आता माय बाई व प्रेम भाऊजी, तसं तर तुम्ही भेट नाही बाप्पा. आत्याला तर तुम्ही बोलता. काही तुम्हाला गलत वाटलं तर तुम्ही टचकन बोलता. आता काऊन भिऊ राहिले लगे? नाही ना, मी कधी खोटं नाही बोललो आईसोबत. पण तुम्ही पूर्ण थोडं खोटं बोलत आहे, थोडंसं कसं खोटं बोलत आहे? तरी बी तुम्ही चालसान माझ्यासोबत तर मला थोडीशी हिंमत वाटेल. चला ना माझ्यासोबत. बापा बापा बापा, खरं बापा, तुम्ही तिघही भाऊ सारखेच आहे बापा, सारखेच आहे. काय करावं काय माहित बापा तुम्ही लोकांचं. मला तर काही समजतच नाही. आम्ही सुना असून एवढं भेट नाही, तुम्ही पोरं असून एवढे भेटा बापा रे. मग तुमच्यापेक्षा तर आम्ही उरलं बापा. आम्ही तरी आत्याला डायरेक्ट बोलतो. आम्हाला काही मागायचं असलं, काही लागलं तर डायरेक्ट म्हणतो आम्ही आत्याला. ते गोष्ट अलग आहे वहिनी, हे गोष्ट अलग आहे. काही अलग नाही आहे. जर आत्याबाईले तुम्ही ऑफिसच्या कामानं चाललो असं म्हणसान नाही तर आत्याबाई तुम्हाला जाऊच नाही देत. तेही मोहिनीच्या आईबाबासोबत फिराले नाही, जाऊ नाही देईन आत्याबाई. बोलून जा मग तुम्ही. मी ना जसं तुम्हाला सांगितलं ना तसंच आत्याबाईले म्हणा तुम्ही. तुम्हाला तसंच बोला लागेल आत्याबाईसोबत, तरच तुमचं काम होईल. नाही तर मग काही खरं नाही. पण आईसोबत बोलावी लागेल तर आईचं मूड पाहून बोला लागेल ना. आईचं मूड चांगलं आहे का? बापा, आत्याबाईचं कधी मूड चांगलं राहते? आता 2-3 दिवस झाले आत्याबाईचं मूड तर खराबच आहे. काही टेन्शनमध्ये आहेत. काय आईचं मूड खराब आहे? आई टेन्शनमध्ये आहे? नाही नाही नाही, मी नाही जात मग. मी नाही विचारता येईल. नाही 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 नाही, सॉरी वहिनी, मला माफ करून द्या. मी आईले नाही विचारू शकत, नाही बोलू शकत आईसोबत. बापा बापा बापा, प्रेम भाऊजी किती भेटा तुम्ही? काही गलत थोडं ना करताय तुम्ही. काय गलत करत आहे का तुम्ही? हिम्मत ठेवा आणि कॉन्फिडन्सनं बोला आत्याबाईसोबत. पण असा चेहरा घेऊन नका जाऊ आत्याबाईसमोर. तुमचं खोटं एका मिनिटात पकडून घेईन मग आत्याबाई. भाऊजी, तुम्ही आत्याबाईसमोर कॉन्फिडन्सनं जा, कॉन्फिडन्सनं बोला आणि भिवू नका बिलकुल. पण वहिनी, मी काय म्हणून राहिलो? काय म्हणू राहिले? अजून काही राहिलंच का बोलायचं? बापा भाऊजी, तुम्ही तर तुमच्या भावाहीपेक्षा जास्त भेकाळ आहे. मला वाटलं तुमचा भाऊच भेटे फक्त तुमच्या आईले. तुम्ही तर तुमच्या भावापेक्षा जास्त भेकाळ दिसू राहिले मला. नाही ना वहिनी, भ्याची गोष्ट नाही आहे. मग कोणती गोष्ट आहे? मला ते माहित नाही. तुम्ही चालता का माझ्यासोबत? तुम्ही चालसा ना आईसोबत बोलायला माझ्यासोबत तर मी जातो, नाही तर नाही जात. मला ते नका सांगू तुम्ही. आणि तिकडे मोहिनी, मोहिनी वाट पाहू राहिली तुमची. ते तिला सांगून देईन मी समजावून. काय बापा भाऊजी, तुम्ही बी ना मोहिनीला समजून सांगसान. तुम्ही बायकोला समजून सांगायला तयार आहे, पण आपल्या आईला समजून सांगायला तयार नाही आहे तुम्ही. आपल्या बायकोसाठी काय एवढंही नाही करू शकत का लगे? नाही ना वहिनी, काही करायची गोष्ट नाही आहे. पण कसं मला भेव लागते. बापा, काय आता भेव लागते मला नाही समजत बापा. तिघही भाऊ सारखे आहे, तिघही भावाला भेव लागते. फक्त तुम्हाला आमचा भेव नाही लागत, तुमच्या आईचा बरोबर भेव लागते. वहिनी, ते गोष्ट सोडा. तुम्ही चालता का माझ्यासोबत ते सांगा फक्त. बरं बापा, चला मी येतो तुमच्यासोबत. पण बोला तुम्हाला लागेल आत्याबाईसोबत. मी नाही बोलेन. बरं वहिनी, मीच बोलीन आईसोबत. पण तुम्ही सोबत तर चालसान ना. तुम्ही असाल तर थोडी हिंमत वाटेल मला. हो हो, मी येतो तुमच्यासोबत. चालता आता? हो चला. हो, तुम्ही समोर. नाही नाही, तुम्ही चला. आता माय बाई, चला मी येतो समोर. अरे ताई, भाऊजी, झालं का काम? विचारलं का त्याला? कायचं काम झालं व आनंदी? हे भाऊजीला भेटाळ आहेत ना, तिघही भाऊ सारखे आहेत. हा वहिनी, असं नका बोलू तुम्ही. नाही नाही नाही, लय हिंमतवाले आहेत हे तिघही भाऊ. भेट नाहीत कोणाला. ठीक आहे ना भाऊजी? वहिनी, आता मजा का करू राहिल्या तुम्ही? बापा, तुम्ही म्हणता असं नका बोलू, तसं नका बोलू. कसं बोला मग? वहिनी, मजा का करू राहिल्या तुम्ही आता? म्हणजे आता पहिले अजून विचारलंच नाही. नाही, चाललो आता आता पहिले विचारायला. तुम्ही बी चालल्या का? आता म्हणून राहिले बाप्पा हे भाऊजी, तुम्ही चला म्हणते वहिनी सोबत. मला हिंमत वाटते म्हणते. आत्याबाई आहेत का रूम मध्ये? हो आहेत, पण त्या बाहेर जाऊ शकतात कधी बी. तुम्ही जा, बोलून घ्या लवकर आत्याबाई सोबत. मी काय म्हणतो बाई, तुम्ही बी चला. भाऊजी, एक काम करा ना, शेजारी पाजारी असतील काही, तेही बोलवा. तेही घेऊन जाऊ आपण आत्याबाई सोबत बोलायला. मग तुम्हाला त्याच्यानं बी थोडीशी हिंमत वाटेल नाही का? शेजारा पाजाराला बी घेऊन जाऊ. नाही नाही वहिनी,
चला तुम्हीच चला. नाही कसं तुम्हाला थोडासा सपोर्ट वाटेल बाईचा म्हणून म्हटलं होतं. मला काही सपोर्टची गरज नाही कोणाच्या, तुम्हालाच पाहिजे सपोर्ट. चला. हो चला वहिनी. आनंदी, आत्याबाई आहेत ना आत्याबाईच्या रूम मध्ये? हो आहेत त्या, जा लवकर बोलून घ्या. बरं ठीक आहे, चला भाऊजी. हो चला वहिनी. अरे मी तो विसरलीस, मला समोर घालसान तुम्ही, मग येसान मागून. चला येतो आनंदी, आत्याबाईसोबत बोलून. हो ताई, पण चांगल्यानं बोलसा ना. हां आता बोलाच लागेल. जा मग, बेस्ट ऑफ लक. चालता भाऊजी? हो चला ना वहिनी चला. भाऊजीचा आता पाय नाही ओढू राहिला समोर. चला ना वहिनी चला ना. चला मग, येतो आनंदी. हो या या. तिघही भाऊ सारखेच आहेत नाही बाई, लय भेटात आपल्या आईले. लग्न करायच्या वेळेस घेऊन लागला फक्त यायले बस. पण काही असो, प्रेम भाऊजीचं काम झालं पाहिजे. तिकडे मोहिनीताई लय वाट पाहू राहिली प्रेम भाऊजीची. चल माय बाई, मी ऐकतो दुरून दुरून काय बोलतात तर. बाई रंजना, चालायचं नाही आहे का आता माय बाई मुन्नी? कुठं चालायचं आहे व? विसरली का? काय विसरली का? काय बोलणं झालं होतं आपलं? काय झालं होतं बोलणं? आता माय बाई या रंजनाले तर सरळ सांगा लागेल, मला सरळ सांगा लागेल. रंजना थोडी तर हुशार हो बाई ना. हां पुरी फसली ना तू चुकल्या करून. हां आता तुझ्या नाव जर आलं या चुकल्याच्या मधामध्ये की तूनच हे बोंब केली म्हणून गावामध्ये वच्छलाबाईच्या बाऱ्यात. हो ते वच्छलाबाईच्या सुनीच्या आणि तिच्या बाऱ्यात ना. तेच. त्याच्यात जर तुझं नाव फसलं तर वच्छलाबाई तुला सोडणार नाही बाई ना. तुला माहिती आहे ते कशी आहे तर. मग आता काय करू? तुला काल मी एवढं समजावून सांगितलं, तुला समजलं नाही का? नाही बाई, शांताबाईचं नाव फसवायचं तेच म्हणून राहिली तू. हां तेच. पण बाईना मुन्नी, मला लय भेव लागू राहिला. जर मीनं शांताबाईचं नाव फसवलं माया जागी आणि शांताबाईला जर माहीत पडलं तर शांताबाई काय हाल करीन माया? पहिले तुम्हाला एक गोष्ट सांग बरं. वच्छलाबाई तावर जास्त भरोसा करते का शांताबाईवर? आता माय बाई मायावर भरोसा करते नाही, तियावर भरोसा करते, अजून कोणावर? शांताबाई सांगत पटती नाही तिची. मग ते कोणाचं ऐकेन? आपलं ऐकेन का शांताबाईचं? हो बाई ना, हा तो विचार मीनं केलाच नाही. आपल्यावर भरोसा करीन वच्छलाबाई का शांताबाईवर भरोसा करीन? माया नाव समोर याच्या पहिले शांताबाईचं नाव फसून देतो ना मी, या चुकले येत नाही आहे ना बरं. मग नाही तर काय, बरेच आपण वच्छलाबाईचं कानं भरून देऊ ना शांताबाईच्या खिलाफमध्ये. तसंही वच्छलाबाईले शांताबाई काही जास्त आवडत नाही. आता 1-2 दिवस पहिले दोघीचे भांडणं झाले होते, याचा फायदा आपण असं उचलून घेऊ ना, नाही का? हे झाली ना गोष्ट, मोक्यावर चौका मारून घ्या माणसानं. दोघीच्या मनामध्ये आताच भांडण झालेलं आहे. ताजं आहे त्याचं भांडण. फक्त आपल्याला आगमध्ये तेल टाकायचं काम करायचं आहे बस. तशीच वच्छलाबाई शांताबाईचा राग करते, आपल्याला फक्त त्या गोष्टीचा फायदा उचलायचा आहे. पण मला एक गोष्ट नाही समजू राहिली मुन्ने. कोणती व? तू तर कोणाची सगळी नाही आहेस बाय ना. तुला काय माई एवढी पडली? तू कोण एवढा माय साथ देऊ राहिली? माहित नाही तुले? माई दुश्मनी आहे शांताबाईसोबत. कोणती दुश्मनी आहे व? महापोराची सोयरीक झाली होती, ते सोयरीक कोणा मोडली माहिती आहे का तुले? कोण व? अजून कोणा? शांताबाई ना. मारे पोरीवाल्याजवळ माया चुकल्या केल्या. माय भांडगोळी आहे, पोरगा काही कामधंदा करत नाही, कायले तुमची पोरगी देता आणि आपल्या पोरीचं काय हातानं खराब करता का? मारे चुकल्या केल्या ना माय त्या पोरीवालीजवळ, मायारे चुकल्या केल्या. नाही तर आता मा पोराचं लग्न झालं असतं म्हटलं यंदा. शांताबाईनं चुकल्या करून सोरीक मोडली म्हटलं मा पोराची. असं शोभते का शांताबाईले? कोणी 4 गोष्टी चांगल्याच सांगते. हो बाप्पा चांगला आहे पोरगा, द्या पोरगी, असं तसं सांगते ना. नाही शांताबाईनं चुकल्या केल्या. माय चांगलं होतानी पाहू नाही शकत ना ते. चांगलं होतानी पाहू नाही शकत. तिला वाटते मुन्नीचं काय चांगलं होते, मुन्नीच्या पोराचं लग्न होते वाटते यंदा. खरंच का हो? तू या पोराची सोयरीक शांताबाईनं मोडली होती का? मग नाही तर काय. माय बाई माहीतच नव्हतं मला. तुला कोणी सांगितलं होतं? कोण सांगितलं म्हणजे? अशा गोष्टी लपल्यानं लपतात का? येतातच समोर अशा गोष्टी. कोण चुकली गिगली केली तर चुकली का समोर येत नाही का? नाही व, तुला गलतफहमी झाली असेल. बाई तशा नाही आहे. तुला सकी नाही बाई. तुला सकी नाही सांगितलं मला. एका माणसानं सांगितलं. आणि तो माणूस कधी खोटा नसते बोलत. माय बाई कोण आहे व? आता त्याचं मनातल्या माणसाचं नाव नाही सांगत मी. सांगत नाही, पण सांगितलं मला सांगणाऱ्यानं. अशा गोष्टी आपल्याला लपतात का? शांताबाईचं शोभलं का असं? चांगला मा पोराचा संसार बसू राहिला होता तर शांताबाईनं बसू दिला का? आता माय बाई तर पोरगा किती अगदी खटार आहे व. कोण दिन पोरगी त्या पोराले आणि कोण कोणाच्या पोरीचं खराब करून घेईन माय बाई. शांताबाईनं बरोबरच बोलली. सांग बरं तू. असं म्हणायला पाहिजे होतं का शांताबाईनं? मा पोरगा किती साजरा आहे, मी किती चांगली आहे. कायची कमी आहे आमच्या घरी? कायची कमी आहे? मा पोरगा घरी बसून खाऊ शकते म्हटलं, एवढं आहे. पण बाई ना, बाप दादाची किती दौलत असली ना ते कामाची नसते. पोरानं बी काही ना काही काम करायला पाहिजे बाई ना. आता मा पोरगा नाही करत का कामधंदा? करीन मग, नादा नाही आता, लहान आहे, करीन तो बी काम, करते ना तो काम. त्याच्या लायकीचं काम आलं तर करते ना तो. असं आहे का कामधंदाच करत नाही म्हणून करते? त्याच्या लायकीचं काम आलं तर करते, नाही तर राहू देते. आता लहान आहे तो, धीरे धीरे लागेन कामाले. लहान आहे तर जाऊ दे ना माय बाई, काय लग्न करतं. आता बाई ना, तू का अशा गोष्टी करू राहिली वा? नाही हो माय बाई, तुझ्या जाऊन पंगाने घ्यायला परवडन मला. मुन्नीच आहे मा साथ देऊ राहिली. जर या चुकल्याच्या मॅटरमध्ये माय नाव फसलं ना तर झालं मग तर. वच्छला बाई मला काही सोडणार नाही. मुन्नीच मला या मॅटरमधून बाहेर काढू शकते. तिचाच असा दिमाग चालते. मुन्नी संग पंगा घ्यायला परवडन नाही मला. नाही हो माय, मी अशीच म्हणून राहिली बाई ना. मजाक करू राहिली मजाक. तू या पोरगा तर लय चांगला आहे माय बाई, लय चांगला आहे, लय कामाधंद्याचा आहे. तू तर त्याच्याहून चांगली आहेस. त्या लोकांना तुझ्या पोरासंग सोरीक तोडून काही चांगलं काम नाही केलं. पोरगी फुलात राहिली असती म्हटलं त्याची. मला विचारायला पाहिजे होतं त्या लोकांना. मी चांगलंच सांगितलं असतं. मी म्हटलं असतं डोळे लावून पोरगी द्या, लय चांगला आहे पोरगा आणि ते बाई बी लय चांगली आहे. मग नाही तर काय. सांग बरं तू, किती सुखात राहिली असती ते पोरगी माघारी.
शांताबाईचं शोभलं का असं? याचा अर्थ तू शांताबाईपासून बदला घेऊन राहिली आहे ना? हो, आता मला मौका भेटला तर मी बदला नाही घेईन का? म्हणून म्हटलं तू त्यावर काय लिहू देतं? पुरा आरोप शांताबाईवर दे टाकून. ते शांताबाई जाणे आणि ते वच्छलाबाई जाणे. मग करू दे दोघीले किती भांडण. वच्छलाबाई शांताबाई सोडते थोडं. मग माया बी काम होऊन जाते आणि तूही काम होऊन जाते. माया बी बदला निघून जाते चांगला. माया कशा चुकल्या केल्या तिनं? मा पोराच्या कशा चुकल्या केल्या? मा पोराची कशी स्टोरी मोडली त्या शांताबाईनं? आता चुकल्यामध्ये पाहिजे आता शांताबाईचं कसं नाव फसवत होतं. चालतं का तू वच्छलाबाईच्या घरी? सांग मला. हो ना माय जाऊन चाललं. पण मी काय म्हणतो, वच्छलाबाईला तर सांगाच लागेल आणि शांताबाईला बी थोडंसं नाही का वच्छलाबाईच्या खिलाफमध्ये भडकून द्यायला लागेल आपल्याला. ते तर कामं बरोबर करतो मी. याला त्याला लावून द्यायचे कामं बरोबर येतात मला. पाय ना तू आता इकडे वच्छलाबाईले शांताबाईच्या खिलाफ लावून देतो आणि तिकडे शांताबाईले वच्छलाबाईच्या खिलाफ लावून देतो. मग आपलं काम काय आहे? मुकाट्यानं मजा पाहिनं बस. म्हणजे करू चुकले आपण आणि भरी शांताबाई. हो बरोबर बोलली तू. तिनं मुन्नी संग पंगा घेतला ना. तिला माहित नाही ना मुन्नी काय चीज आहे तर. मी तर मोकाच ढूंढत होती वर शांताबाईला फसवायचा आणि शांताबाईच्या खिलाफमध्ये प्लॅनिंग करायचा. तू आली आणि तुला आयता मौका दिला मला. मी का मौका हातातून जाऊ देईन का? एक तीर से 2 निशान. तू या बी काम होते नाही काम होते. नाही का? हो बाई मुन्नी बरोबर बोलली तू. चाल मग लवकर आपल्या प्लॅनला अंजाम बी द्यायचा आपल्याला. हो चाल. पहिले शांताबाईच्या घरी चालतं का वच्छलाबाईच्या घरी चालतं? पहिले चाल ना शांताबाईला जाऊ ना भेटायला. शांताबाईच्याच घरी चाल. चाल मग चाल. शांते हो शांते. आली ना बापा आली ना. थांबा ना थोडं. धीर नाही धरत का? आली ना. ये लवकर. थांबा ना बापा थोडे. थोडी वाट नाही पाहू शकत का? चाल ना. चालायचं नाही का तुले? हो ना चला ना. ये लवकर. मी बाहेर वाट पाहू राहिली तुझी. हो आलीच. तुम्ही समोर येऊ राहिली मी. हो ठीक आहे. चल माय बाई उद्या परवा माय बी वावर पेरणं होऊन जाईल. आता बी बियाणे आणायला जायचं आहे आम्हाला. उद्या परवा माय बी वावर होऊन जाते पेरणं. ते तरी बरं आहे ना. पाणी आलं चांगलं धुमाकूळ पाणी चालू आहे. असं वाटलं होतं बाई ना यावर्षी पाणी येते का नाही येत. पण चांगलं पाणी येऊ राहिलं. आता माय बाई ह्या दोघी कायसाठी आल्या? रंजना आणि मुन्नी दोघी आल्या. शांताबाई हो शांताबाई. आता माय बाई दोघीच्या दोघी. हो शांताबाई. कशा काय दोघीच्या दोघी कशा आल्या? का येऊ नाही शकत का आम्ही? नाही हो माय बाई येऊ काऊन नाही शकत? तसं नाही म्हटलं मी ना. तुमच्या वावरात जर पेरणी चालू असेल बाई ना आणि पेरणीचं सांगायला आलं असेल मला तर मी तुमच्या वावरात येऊ नाही शकत. आता आम्ही दोघं नवरा बायको बी बियाणं घ्यायला चाललो आणि उद्या परवा माय बी वावर पेरायचा आहे. रंजना तर काही येत नाही पण मुन्नी तू येऊन जाशील मा वावरात पेरणं येतं. मी येणारच होती संध्याकाळी त्या घराच्या इकडे. आता चांगला पाऊस पडू राहिला पाहिजे ना तर वावर पेरून घेतो म्हटलं. मग पाण्याने चाट दिली तर काय करा नाही का? हो शांताबाई येणार मी त्या वावरात. कधी आहे तर वावरात पेरणं? उद्या परवा. जेव्हा बी त्या वावरात पेरणं राहील तर मला संध्याकाळी सांगून देशील. येऊन जाईन मी. पण थोडं लवकर सांगशील बाई ना. नाही तर दुसऱ्याच्या वावरात जार लागलं तर मग. नाही हो माय बाई उद्या मा वावरात पेरणं आहे. माझ वावरात यायचं आहे तुले मुन्ने. बरं ठीक आहे ना शांताबाई येऊन जाईन ना मी. तुम्ही कासाठी आले होते तर दोघी? शांताबाई तू यासोबत एक काम होतं बाई ना. तुला एक गोष्ट सांगायची होती. रंजनाला बी सांगायची होती का? रंजना हो बाई लय अर्जंट गोष्ट करायची होती तुमच्या बरोबर. बाई ना मी काय म्हणून राहिली. आता तर मी थोडी घाईत आहो बाई ना. मला जायचं आहे बाहेर सूरजच्या बाबासोबत. तिकून आल्यावर बोलतो ना. संध्याकाळी येतो ना मुन्ने त्या घराच्या इकडे. तसंही मला मा वावरात मी पेरणं आहे तर बाया सांगायच्याच आहे. तिकडे येणारच मी गावात नाही. तेव्हा बोलून घेऊ. आता थोडी घाईत आहो बाई ना मी. आता बोलणं नाही होईल. आता जातो मी. तुम्ही बाहेर काय उभे आहे? अंदर बसा ना. अंदर आहे ना प्रियंका आहे. प्रियंका चहा पाणी बनवते तुम्हाला. चहा पाणी पिऊन जा. नाही हो माय बाई शांताबाई थोडंसं बोलत होतो त्यासोबत पण तू तर मला घाईत दिसू राहिली. हो ना बाई तुम्ही त्यालाच घाईत दिसू राहिल्या. तुमच्यासोबत बोलायला आलतो आम्ही. बाई ना आता बोलू नाही शकत मी. शांते पाय सूरजचे बाबा आवाज देऊ राहिले. परिस्थिती मला बोलत होते उशीर करू राहिली. आता तुम्ही दोघी संग बोलत बसन तर उशीर होऊन जाईल. अजून ते मला बोलतील. मुन्नी येतो ना मी संध्याकाळी त्या घराच्या इकडे. रंजनाला बी बोलावून घेशील. मग बोलशील काय बोलायचं आहे तर. आता टाइम नाही आहे बाई ना. संध्याकाळी बोलीन. आता जातो मी. आणि दोघी जाऊ नका तशा. चहा पाणी पिऊन जा. प्रियंका हे प्रियंका ते मुन्नी आत्या आणि रंजना आत्या आलेल्या आहे. त्याच्यासाठी चहा मांड बरं. सांगितलं मी तिले ते मांडते तुमच्यासाठी चहा. चहा पिऊनच जा. आता माय बाई मुन्ने आपल्याला बोलायचं होतं शांताबाईसोबत आणि शांताबाई संग बोलणंच नाही उरायला आपलं तर. पण शांताबाई 5 मिनिटाचं काम होतं फक्त. 5 मिनिटं तुला काहीतरी सांगायचं होतं. शांते काय बाई ना सूरजचे बाबा आवाज देऊ राहिले. अजून मला ते बोलतील. बोलू ना संध्याकाळी. निवांतपणे बोलू. आता जातो मी. आणि तुम्ही चहा पिऊन जा पण. आली हो सूरजचे बाबा आली. थांबा. का मुन्ने तू आता प्लॅन पुरा फेल झाला बाई ना. वच्छलाबाईच्या खिलाफमध्ये शांताबाईचे कानं भरायचे होते आपल्याला. शांताबाईनं तर आपली एक गोष्ट नाही ऐकली. ते तर चालली गेली. आपला तो प्लॅन पुरा फेल झाला. हो बाई ना शांताबाईनं काहीच नाही ऐकलं. चालली गेली. मग आता घाबरू नको तू. आपला प्लॅन काही फेल नाही झाला अजून. आहे ना वच्छलाबाई. वच्छलाबाईचे कानं भरू पहिले. संध्याकाळी भेटते शांताबाई. मग शांताबाईचे कानं भरू. दोघीची दुश्मनी अजून पक्की करून टाकू. लावू मग दोघीचे भांडणं. एवढ्या लवकर हार मानली का लगे तू ना? बैना रंजना खरं तुला लवकर हार मानतं. नाही ना बैना असे कामं कधी मी केलेले नाही ना म्हणून मला भेव लागते. काय भिव राहिली तू? मी लय करायला तसे कामं. तिची गोष्ट तिले याचे कानं भरा त्याचे कानं भरा. या गोष्टीत मी एक्सपर्ट आहे. तू टेन्शन नको घेऊ. तुला हेच टेन्शन आहे ना चुकल्यामध्ये तुझे नाव नाही फसलं पाहिजे. शांताबाईचं नाव फसवायचं आहे तुले. तू टेन्शन नको घेऊ. मी बरोबर नाव फसवतो. नाही हो माय बाई तू असल्यावर कायचं टेन्शन मला. चल वच्छलाच्या घरी जाऊ. हो चाल. पण मुन्ने तू सरळ सांभाळून घेशील ना.
टेन्शन नको घेऊन हवं, मी सर्व सांभाळतो. ते नाव नाही येईन कुठंच. बरं ठीक आहे, चल मग. नाही तर मार खाई नको आणशील माय बाई. तू बी मार खाशील, मलाही मार खाऊ घालशील. तू काय टेन्शन घेतो वा? नाही ना माय, माझ्यासाठी हे पहिल्यांदा आहे ना. टेन्शन नको घेऊ, मी माहीर आहे अशा गोष्टीत. बरं चल बाई ना. आता माय बाई ह्या दोघी कोणाचे कानं भरायच्या गोष्टी करू राहिल्या माय बाई. रंजना आत्या आणि मुन्नी आत्या कोणाचे कानं भरायचे येईल? काय प्लॅन चालू आहे याचा? मला तर काही समजलंच नाही माय बाई. आणि कोणाच्या खिलाफमध्ये प्लॅन आहे काय जुनं बाप्पा, पण कोणाचे तरी कानं भरायच्या गोष्टी करू राहिल्या त्या. हो ना हो, काही ना काही प्लॅन चालू आहे याचा. मी तर चाई मांडला माय बाई, आणि चाईने पेल्या नंदर आल्या बी नाही, आणि बाहेरच्या बाहेरून चालल्याही गेल्या लगे. आवाज देतो म्हटलं तर चालल्याही गेल्या. पण हो ना हो, काही ना काही याचा प्लॅन चालू आहे, पण कोणाच्या खिलाफमध्ये चालू आहे काय माहित. जाऊ दे माय बाई, कोणाच्या खिलाफमध्ये असो, मला काय करायला लागते. मी पाहिली सुनवारी, पण काही ना काही प्लॅन आहे याचा, हे नक्की.